आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार कंगाल झाले। ठेकेदारांकडून आधीच 40% कमिशन घेतलेलं आहे, मात्र त्यांची बिलं अजून निघाली नाहीत। जनतेची दिवाळी अंधारामध्ये जाण्याची शक्यता। संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। राज्यभरातील कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकीत असल्याचा दावा। राज्यभरातील कंत्राटदारांचं उद्या आंदोलन। सर्व 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा। केसरकर 15 वर्ष आमदार, त्यांना आता आराम द्या, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। तर अमोल कोल्हेंनी स्वतःची काळजी घ्यावी, केसरकरांचा पलटवार। नागपुरात फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी। वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते भेटीसाठी दाखल। पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी फडणवीस काही आमदारांशी चर्चा करणार। मुंबईमध्ये मवियाची आज, उद्या आणि परवा बैठक। हॉटेल ट्रायडंटमध्ये आज दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। जागावाटपातील अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला या आठवड्यातही सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रामधील इच्छुक आज पवारांची भेट घेणार। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता। आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू। बच्चू कडूंनी थोडंसं तारतम्य ठेवावं, अहंकार असू नये, शिरसाटांचा पलटवार। राजकुमार पटेलांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून बच्चू कडूंनी टीका केली होती। राज ठाकरेंची पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। पुण्यामधल्या मनसे कार्यालयामध्ये बैठकीला सुरुवात होणार।